ये शास्त्र विधिवत सृजे वर्तते काम करता न सिद्धी मोपनुती न सुखम न परापती. श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना, मी तुला हे शास्त्र सांगायलो, हे ज्ञान सांगायलो, ह्या ज्ञानाप्रमाणे जर तू वर्तन केलं नाहीस, हे शास्त्र विधिवत सुजे वर्तते काम करता आणि तुझ्या मनाप्रमाणे वर्तन केलंस तर तुला न सिद्धी मोपनुती, तुला सिद्धी मिळणार नाही, न सुखम न परापती. माय बाबा, आपण ह्या सृष्टीमध्ये आपल्याला येतो, आपल्याला 184च्या योनीतून फिरावं लागते. 83,99,999 योन्या. तिथं तर माणसाला काही ज्ञान नाही, तिथं बुद्धी नाही, वाचा नाही, स्वतंत्रता नाही. कोणताही 83,99,999 योन्यापैकी कोणताही जीव स्वतंत्र नाही, पारतंत्र्यात येतो. बैल बघा तुम्ही, बैल हा कोठ्यात बांधलेला आहे, व्यसन येते त्याला, म्हणजे स्वपरतंत्र आहे कोणचा बी. आणि साप तुम्ही म्हणले, वाघ म्हणले, सगळ्यात सिंह वनाचा राजा आहे, पण तो बी स्वतंत्र नाही. त्याला देखील म्हणजे जंगलातून माणसात येता येत नाही, तर तो पण स्वतंत्र नाही आणि त्याला बुद्धी नाही आणि वाचा बी नाही. परंतु एकच योनी अशी आहे, मनुष्य योनी. त्या मनुष्य योनीमध्ये आल्यावर आपल्याला बुद्धी भेटते, वाचा भेटते आणि स्वतंत्रता भेटते. तर माय बाबा, तर ह्या बुद्धीचा, वाचेचा, स्वतंत्रतेचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि बुद्धियुक्त जे आहे ते उभे सुकृत दुष्कृती. बुद्धीनं सुकृत काय आहे, दुष्कृत काय आहे हे पाहिलं पाहिजे आणि सुकृत केलं पाहिजे. आपण दुष्कृत सोडून दिलं पाहिजे आणि सुकृत केलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात की सारासार विचार हरिपाठ. सार काय आणि आसार काय याचा विचार करणं म्हणजे हरिपाठ आहे. तर त्याप्रमाणे आपण ह्या आपल्याला बुद्धी दिली परमेश्वरानं, तर ती बुद्धीनं आपण वागायला पाहिजे. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. हो, असं संतांनी सांगितले, बुद्धीचं एवढं वैभव मोठं आहे बुद्धीचं की दुसरं काही नाही. तर मग माय वैभव ह्या जन्मात आल्यावर आपल्याला बुद्धी भेटते, परंतु बुद्धी भेटून देखील तर 99% लोक प्राण्यासारखे वागतात, म्हणजे मनुष्यासारखं वागत नाही. माय बाबा, मी एक शेतकरी आहे, मला 2 बैल आहेत. मी ते 2 बैल घेऊन शेतात जातो, बैल बी काम करतात आणि मी बी काम करतो. मग शेवटी आम्ही संध्याकाळी घरी येतो आणि बैलाच्या कोठ्यात झोपतात, मी घरात झोपतो. मग सांगा बरं, मी कोण आहे? तर मग पण मी पण बैल आहे. माय बाबा, त्या माणूस आणि बैल याच्यापेक्षा बैल तरी बरा असं म्हणता येईल आपल्याला. कारण बैल हा तिथं त्या कोठ्यात पाप करत नाही, परंतु माणूस हा घरात विषय भोगतो म्हणजे पाप करतो, म्हणजे विषय भोगतो म्हणजे पाप करतो. म्हणजे माणसापेक्षा बैल बरा. आणि संत कबीर म्हणले, कामी कुत्ता 30 दिन नंतर होय उदास. कामी कुत्ता 30 दिन नंतर होय उदास, माणूस तो सदा कामी हे छेरू 12 मास. असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की बाबा, हे माणसापेक्षा म्हणजे ढोरं बरे, माणसापेक्षा कुत्रे बरे, असं कबीरदासाचं म्हणणं आहे. आमच्याकडं ते दादा कोंडके होऊन गेले. दादा कोंडके म्हणतात की बाबा, गेले सांगून न्यायनी सोयी आणि माणसापेक्षा मेंढरं बरे, असं त्याचं म्हणणं आहे. आणि आमच्या ज्या बायनाबाई चौधरी होत्या त्या म्हणल्या, अरे माणसा तुझं न्यारं रे तंतर, माणसा तुझं न्यारं रे तंतर, साप इचू बरा त्याला उतरी मंतर. त्याला मंत्र उतरतात, पण एकदा तू चावलास ना, तुझं विष उतरतच नाही. असं माणसाचं विष आहे माय बाबा. असा माणसापेक्षा पशु पक्षी बरे, इतके वाईट माणसं मारतात. आणि माय बाबा, हे तुम्हाला सांगा, एका वाघाला जर 10 शेळ्या दिसल्या तर वाघ फक्त एक खाण्यापुरती एक मारेल, परंतु माणसाला जर 10 शेळ्या दिसल्या तर तो 10 बी चोरून घेऊन जाईल. म्हणजे ह्याच्यापेक्षा माणूस बरा का वाघ बरा? मग असं म्हणता येईल, असं म्हणावं लागेल की वाघच बरा. माय बाबा, ह्यामुळं आपण नाही का ह्या मनुष्य जन्मात आल्यानंतर
आपण सार्थ आहे आणि असार्थ आहे आणि आपण ह्या मनुष्य जन्म आल्यानंतर गुरु केला पाहिजे. गुरु अत्यंत महत्त्वाचा आहे, पण गुरु तो बी शिक्षण घेतलं पाहिजे. गुरु ग्रंथ हेच गुरु आहेत आपले, मग ग्रंथ वाचले पाहिजे. भाऊ तुम्ही पुस्तकं वाचतच नाहीत, पुस्तकं वाचली पाहिजे. त्याच्यातून काय सांगितलं आहे, त्यातली त्यात गीता सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ वाचला पाहिजे. त्याच्यात काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला, ते म्हणले अर्जुना हे शास्त्र विधिवत सुजे वर्तते काम करता न सिद्धी मावापनोती न सुखाम न परागती. शास्त्र प्रमाण धरून आपण जर वागलो तर आपल्याला सुख भेटत असतंय, परागती भेटते. पण ह्या शास्त्राला सोडून आपण जर वागलो तर आपल्याला सुख बी भेटत नाही आणि परागती बी भेटत नाही. बाबा तर तुम्हाला परागती पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल तर शास्त्राला प्रमाण मानून चला. एवढी मी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची राजा घेतो.